नमस्कार साहित्याच्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष सादरीकरणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण समकालीन मराठी कवितेतील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर अतिशय लक्षवेधी आवाजाचा वेध घेणार आहोत. तो आवाज म्हणजे प्रख्यात कवयित्री अनुराधा कौतिकराव पाटील. त्यांच्या कवितेचा विकास कसा झाला, त्यांच्या लेखनात एवढी वैचारिक खोली कुठून येते आणि त्यांचा हा संपूर्ण साहित्य प्रवास नेमका कसा राहिलाय हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आपण अनुराधा पाटील यांचा परिचय करून घेऊ. मग त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह, त्यांच्या कवितेत दिसणारा परंपरा आणि आधुनिकतेचा संगम, त्यांच्या लेखनाचं मध्यवर्ती दुःख आणि शेवटी त्यांच्या भाषेतील वरवरच्या साधेपणामागे दडलेली गुंतागुंत आपण समजून घेणार आहोत. सुरुवात करूया त्यांच्या परिचयापासून. अनुराधा पाटील नेमक्या कोण आहेत आणि साहित्यात त्यांचं महत्त्व काय आहे? तुम्हाला तर माहितीच आहे की साहित्याचा अभ्यास करताना कोणत्याही लेखकाला त्यांच्या काळाच्या संदर्भात पाहणं किती गरजेचं असतं. अनुराधा कौतिकराव पाटील यांचा जन्म झाला 1954 साली. आता हे वर्ष का महत्त्वाचं आहे? कारण साठोत्तरी काळानंतर मराठी साहित्यात खूप मोठी स्थित्यंतरे होत होती, नवीन प्रवाह येत होते. अशा या वेगाने बदलणाऱ्या काळात अनुराधा पाटील यांनी आपला एक स्वतंत्र आणि अत्यंत चिंतनशील असा ठसा उमटवला. आज समकालीन मराठी कवितेबद्दल बोलताना त्यांच्या नावाशिवाय पुढे जाताच येत नाही, एवढं त्यांचं काम प्रभावशाली आहे. आता वळूया त्यांच्या प्रमुख काव्यसंग्रहांकडे. त्यांचा हा साहित्यिक प्रवास नेमका कसा फुलत गेला ते पाहूया. अनुराधा पाटील यांच्या या संपूर्ण प्रवासाला आकार देणारे 3 अत्यंत महत्त्वाचे काव्यसंग्रह आहेत: दिगांत, तरीही आणि दिवसेंदिवस. हे ना केवळ शब्दांचे संग्रह नाहीत बरं का, तर त्यांच्या वैचारिक उत्क्रांतीचे ते जिवंत पुरावे आहेत. दिगांतमधून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास निसर्ग आणि मानवी नात्यांचा शोध घेतो. पुढे तरीहीमध्ये हाच शोध अधिक खोल जातो, जिथे त्या जगण्याच्या गडद प्रश्नांना भिडतात. आणि दिवसेंदिवसपर्यंत येता येता त्यांच्या कवितेत एक कमाल लेवलची प्रगल्भता आलेली दिसतीये. म्हणजे बघा, एकाच कवयित्रीची अभिव्यक्ती कशी हळूहळू अधिक सूक्ष्म आणि विश्वव्यापी होत जाते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सलग उत्क्रांतीचा प्रवास अभ्यासणं खरोखरच खूप रंजक आहे. या पुढचा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्यांच्या कवितेत परंपरा आणि आधुनिकतेचा झालेला संगम. अनुराधा पाटील यांच्या साहित्यात एक अत्यंत आकर्षक आणि विचार करायला लावणारा विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला आहे ग्रामीण संस्कृतीची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे जीवनाकडे बघण्याचा एकदम आधुनिक दृष्टिकोन. आता तुम्ही विचार कराल, हे 2 विरुद्ध प्रवाह एकत्र कसे येतात? तर त्यांची कविता ग्रामीण मातीनं खोलवर संस्कारित झालेली आहे, पण ती फक्त जुन्या रम्य आठवणींत अडकून पडत नाही. ती आजच्या आधुनिक ग्रामीण जीवनातील गुंतागुंत, शहरीकरणामुळे आलेला एकाकीपणा आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव अतिशय प्रगल्भतेने आपल्यासमोर मांडते. आपल्या मुळांशी नाळ घट्ट रोवून आधुनिक जगाचा सामना कसा करायचा याचा एक अप्रतिम सेतू त्यांच्या कवितेत बांधलेला दिसतो. आता आपण त्यांच्या कवितेच्या अगदी गाभाऱ्यात जाणार आहोत. त्यांच्या कवितेचा आत्मा असलेलं दुःखाचं मध्यवर्ती सूत्र. जेव्हा आपण त्यांच्या कवितांच्या अगदी अंतरंगात डोकावतो, तेव्हा एक वाक्य त्यांच्या संपूर्ण काव्यसृष्टीचं मर्म सांगून जातं. आपल्याला हवे असलेले जगणे, आपल्या वाट्याला न येणे. विचार करा, हे किती सखोल आहे. हे काही फक्त त्यांचं वैयक्तिक दुःख नाही आहे. हे आजच्या आधुनिक माणसाची, आपल्या सगळ्यांच्या अपूर्ण स्वप्नांची एक शोकांतिका आहे. आपण सगळेच काहीतरी स्वप्न पाहतो, जगण्याची एक विशिष्ट पद्धत निवडू पाहतो, पण जेव्हा ते अपेक्षित आयुष्य आणि वास्तव यात तफावत निर्माण होते, तेव्हा एक अस्वस्थ करणारी हुरहुर मनात दाटून येते. हेच ते अस्तित्ववादी दुःख अनुराधा पाटील यांच्या कवितेचं मुख्य इंजिन आहे. त्यांनी ही वैश्विक व्यथा इतक्या संवेदनशीलतेने मांडली आहे की वाचताना ती थेट आपल्याला आपलीच वाटायला लागते. आणि आता शेवटचा, पण साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्या भाषेतील फसवणारा साधेपणा. साहित्य अभ्यासक म्हणून त्यांच्या कवितेत शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांची शब्दकळा. त्यांच्या साहित्यात एक प्रकारचा फसवणारा साधापणा आहे. हो, फसवणारा, कारण वरवर पाहता त्यांचे शब्द अगदी सुबोध आणि सोपे वाटतात. वाचताना असं वाटतं की अरे, हे तर अगदी सहज आहे. पण थांबा, हा फक्त पृष्ठभाग आहे. त्यांची हीच साधी शब्दकळा आपलं लक्ष एका अत्यंत सूक्ष्म आणि तरल भाववृत्तीकडे ओढून घेते. जशी एखादी शांत वाहणारी नदी असते ना, जिचा पृष्ठभाग अगदी संथ आणि नितळ असतो, पण आत खोलवर मात्र पाण्याचे अत्यंत प्रबळ आणि गुंतागुंतीचे प्रवाह असतात. अगदी तसंच
अनुराधा पाटील यांची सोपी वाटणारी भाषा आपल्याला मानवी भावनांच्या आणि एकाकीपणाच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या विश्वात घेऊन जाते. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद आहे.